नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का वाढणार? 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार? आणि 1 तारखेनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार? जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे, तर मला वाटतं आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये 1 तारखेनंतर 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का वाढणार? 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार? आणि 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार? व 1 तारखेनंतर येणाऱ्या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही $10.5 प्रति बुशेलच्या जवळपास आहे। जाणकारांच्या मते 1 तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी नक्की $11 प्रति बुशेल क्रॉस होऊ शकते। याचा कुठेतरी 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला 100% फायदा पोहोचू शकतो व त्याचबरोबर 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामधून सोयाबीनची विक्री ही आपल्याला या ठिकाणी घटताना दिसणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चीन 1 मे नंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची आयात सुद्धा करणार आहे। आणि या सर्व कारणांमुळे व आंतरराष्ट्रीय परिदृश्यामुळे आपल्याला 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दर पातळी 100% वाढ दिसणार। आणि सोयाबीनची दर पातळी जी सध्या 4000 ते 4300 च्या दरम्यान आहे ही बाजारभाव पातळी सुधारून जर या ठिकाणी बाजारभाव 4500 पार गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। फक्त प्रश्न उरतो मग विक्रीचा, तर माझं म्हणणं आहे की 4500 च्या आसपास बाजारभाव आला की तिथं सोयाबीनची विक्री करा। ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे सरकारच्या भावांतर योजनेचा भविष्यात आपल्याला फायदा होऊ शकतो। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे मी उदय लाड करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार।